परवा एका लेडीजचा व्हिडिओ पाहिला एक पारगाव पोलीस म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यात तिथून एक 7 महिन्याची प्रेग्नेंट महिला त्यांनी आपल्या आश्रमात आणून सोडली. तर रोडवर राहत असताना तिला काय त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर ते सरपंच आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क केला आणि पोलिसांनी ती लेडीज आपल्या आश्रमात पाठवली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना पोटाचा त्रास व्हायला लागल्यामुळं त्यांना ससूरला ॲडमिट केलं. तर काल त्या ताईंना मुलगा झाला. मुलगा 7व्या महिन्याची डिलिव्हरी झाली. वजन त्या बाळाचं कमी भरलं. व्हेंटिलेटरवर तर ठेवलेले काचेत बाळाला 1.5 किलोच म्हणजे वजन भरलं. वजन जास्त लागत होतं. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट का तुम्ही सगळेजण जी मदत करताय त्याच्या माध्यमातून आता आपण काम करतो. आजी म्हणजे आल्यापासून त्या ताईंबरोबर थांबणे कारण का आम्ही पोरं काय तिथं सगळं थांबू शकत नाही. माणूस असता 100% आम्ही सगळं केलं असतं पण आजींनी चांगली साथ दिली आणि कंटिन्यू त्या लेडीजबरोबर थांबवले. कारण का बाळ काचेत असल्यामुळं त्या बाळाला साईडला ठेवलेले आणि वरती व्हिडिओ काढून घेतले. त्याच्यामुळे मी वरचा व्हिडिओ पण जर का आला तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवलं. बाळ पण चांगलं लवकरच बरं होईल. वजनही वाढेल त्याचं. तर नंबर सांगतो 77092527 याच्यावर आपण संपर्क करू शकता. आम्ही सगळेजण गडबडीत आलो. मग आता गाऊन वगैरे घ्यायला थांबलो. गाऊन घेतले. त्याच्यानंतर मग त्यांना जेवणाचे ताटं असतील बाकीचं सगळं नाश्त्याला काय काय लागतं आतून हे सगळं घेतलं. तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आवडला तर शेअर करा. नंबर परत एकदा सांगतो 7709092527. आमचं बाळू पण रात्रंदिवस काम करतो कारण की असं सुद्धा कोण आला असेल तर त्याला माहिती आहे किती धावपळ होती. या वार्डातून त्या वार्डात तिथून ते सही आणायला इकडं तिकडं पळावं लागतं सारखं. तर आपण काम करतोय तर तुमचा आशीर्वाद आपल्या शिवकार्याच्या पाठीशी उभा असला आहे. कारण का व्हिडिओ बघायचं 5 मिनिटाचं काम आहे पण त्याच्या मागची कष्ट भरपूर एवढंच समजून घ्या. आपणही कोणाला खरंच मदतीची गरज असेल त्यांना मदत करा. तुम्हाला वाटलं तर असाच माणूस एखादी लेडीज रोडवर फिरते त्यांची माहिती पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी.